रोहन, मी भेटलोय मोहरला आणि तिच्या वागण्या बोलण्यातून लगेच लक्षात येतं की ती खूप चांगली मुलगी आहे. आशुतोष दादा म्हणतो त्यात किती तथ्य आहे काय माहिती. तो म्हणतोय मोहर खूप चांगली मुलगी. मग तसं असेल तर ती असं का वागतेय? दुसऱ्यांना त्रास होईल अशा गोष्टी का करते मोहर? अहो, थोडं बोलायचं होतं. बोल ना. मला नाही, पल्लवी ताईला. मला माहितीये माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागलाय. माझ्या चुकीची मला जाणीव आहे. खरं तर तुमच्या समोर यायची सुद्धा लायकी नाहीये माझी. पण तुमची माफी मागितल्याशिवाय मला जगता आलं नसतं. माझ्यामुळे या घरात कोणालाही त्रास झालेला नकोय मला. मला माहितीये मी या घरात सगळ्यांचीच अपराधी आहे, पण सगळ्यात जास्त तुमची आणि चिंतामणी काकांची अपराधी आहे मी. त्याची माफी मागितली मी. मला माफ करायचं की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. मी तुम्हाला विनंती करते, मला माफ करा. माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं. अहो, ताई खूप मनापासून माफी मागते तुमची. तिला खरंच तिचं मन खूप खात होतं म्हणून. हे बघा पल्लवी, मला राग या गोष्टीचा नाहीये की तुम्ही माझ्याशी ठरलेलं लग्न म्हणता. कारण लग्न हे एक बंधन आहे आणि त्या बंधनात कोणी कोणासोबत अडकायचं हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मला राग या गोष्टीचा आहे की आपण या विषयावर यापूर्वी बोललो होतो पल्लवी, आणि त्यावेळी तुम्ही त्याग वगैरे अशा गोष्टी केल्या होत्या. आठवतंय का? त्या मुलाला मी कायमचा विसरेन असंही म्हणाला होता. तुमच्या याच कमिटमेंटवर मी लग्नाला तयार झालो होतो. पण त्यावेळी जर खोटं बोलला नसला तर आज तिघांची आयुष्य या अवघड वळणावर आली नसती पल्लवी. त्यामुळे माझ्या माफ करण्यानं किंवा न करण्यानं काहीही घडणार नाही. कारण जे घडायचं ते आता घडून या चुकीचं कितीही प्रायश्चित्त केलं तरी आयुष्यात काहीही फरक पडणार नाहीये. मावशी, रोहनचं हे मोहरशी तुटक वागणं मला तरी योग्य वाटत नाही. बघतेस ना कसं वागतोय ते. बरं, त्यात बिचारीची काहीही चूक नसताना तो तिला बायकोचा दर्जाही द्यायला तयार नाही. हे असं तुटक वागणं, ह्याला काय अर्थ आहे मला सांग बरं. बरं, त्यात नोकरांशी बरे वागतो का आपण? हा तर नोकरांसारखंही वागवत नाही तिला. बघ मावशी, डॅडचं मला माहित नाही, पण मला असं वाटतं तू तरी त्याच्याशी बोलायला हवंस. आशुतोष, तुला असं वाटतंय का की याआधी मी त्याला कधी समजावलं नसेल? अरे पण तो माझा ऐकतच नाहीये. अगदी त्याच्या मनात येईल तसा वागतोय तो. त्याचा असा हट्टीपणा मी आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता. अगं पण हा आडमुठेपणा झाला मावशी, आणि आपण का तो सहन करायचा?
त्याने मोहरशी संवाद साधायला नको का? तिला समजून घ्यायचा प्रयत्न करायला नको का? परस्पर संवादातूनच कुठलंही नातं फुलत जातं ना मावशी. पण इथे तर त्याचा साधा प्रयत्न सुद्धा दिसत नाहीये मला. मला खरंच मावशी मोहरची खूप दया येते. ती फक्त रोहनच्या नावाचं मंगळसूत्र घालते, पण बायको म्हणून घेण्याचं सुख काही तिच्या पदरात पडणार नाही. आशुतोष, हे सगळं मला पटतंय, पण मला पटून फायदा काय? रोहनला पटायला हवं ना. त्याच्यासमोर मोहरचा विषय काढला की काहीच ऐकू न आल्यासारखा वागतो तो. यावर काही इलाज आहे? असं कसं म्हणतेस मावशी? अगं जगातल्या मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्स वर इलाज आहेत, मग यावर का नाही? अगं लग्नाची बायको होती त्याची. मावशी, मला एक कल्पना सुचली. कुठली कल्पना?